मी सध्या आहे मुंबईतील आझाद मध्ये आपण ते पाहू शकतो की ते एक 3 दिवसीय उपोषण किंवा सत्याग्रह ठेवण्यात आले होते. माझ्याबरोबर इकडचे काही स्थानिक लोक तिथे जाणून घ्या. तर आज आपलं सत्याग्रह होता, उपोषण होतं, काय कारण होतं, कशासाठी तुम्ही बसलेला? आज या ठिकाणी आम्ही महाबोधी महाविहार जे बुद्धगया बिहारला आहे ते आंदोलन जे इतर धर्मियांच्या ताब्यात आहे. कारण आपण सगळ्या धर्माची जर विहार असतील, मस्जिद असतील, चर्च असतील, हे त्या त्या कम्युनिटीच्या हातात आहे. पण महाबोधी महाविहार जे आहे त्याच्यावर मात्र एक कॉमन दोन समूहाची लोक आहेत, हिंदू पण आणि बुद्धिस्ट पण. तर आमची अशी मागणी आहे की हे आमचं बौद्धांचं विहार आहे, ते फक्त त्याच्यावर बौद्धांचं प्रबंधन असावं. आणि त्याच्यासाठी आज आम्ही फक्त आझाद मैदानात नाही तर संपूर्ण देशभर या विषयाला घेऊन आम्ही संपूर्ण भारतभर जिल्हा तालुका पातळीवर हे आंदोलन केलेलं आहे. काय सांगाल ते तिथे बौद्ध विहाराच्या जागी बौद्ध टेम्पल असं लिहिलं त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. Yes, बरोबर आहे. मुळामध्ये तो जो कायदा आहे किंवा ते मॅनेजमेंट कमिटीचं जे नाव आहे ते BTMC, बुद्धगया टेम्पल मॅनेजिंग कमिटी. आता टेम्पल हा शब्दच मुळात बुद्ध अनुयायांना न पटणारा, कारण आम्ही विहार म्हणतो, बुद्धाचं विहार म्हणतो, पण जाणीवपूर्वक BTMC किंवा टेम्पल ऍक्ट बनवून त्याच्यावर कब्जा करून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न या प्रयत्नातून ते महाबोधी महाविहार मुक्त व्हावं म्हणून अनेकांनी लढा दिलेला आहे. ही लढाई 135 वर्षापासून दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा पारतंत्र्यात होतो, आता स्वातंत्र्य आल्यावर सुद्धा आमचा 26 नोव्हेंबर 1950 संविधान लागू झालं, पण हा जो कायदा आहे हा संविधान लागू होण्याच्या अगोदरचा, तरी तो रद्द केला जात नाही. आणि म्हणून तो रद्द व्हावा. पूर्णपणे इतर धर्मियांप्रमाणे आम्हाला आमच्या विहाराचं प्रबंधन मिळावं या मागणीसाठी गेली 390 दिवसापासून आम्ही बुद्धगया या ठिकाणी आमची धरणं, आंदोलन, उपोषण चालू आहे. आणि त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही 1 दिवसासाठी इथे मुंबईत. तुम्ही लिगली काही फाईल्स दिलेत का, लिगल पेपर वर्क काही असे काही तुमच्याकडे केलेत का? आतापर्यंत मी गेल्या 1.25 वर्षातलं या आंदोलनाचं स्वरूप सांगतो. गेल्या वर्षभरामध्ये नितीश सरकार म्हणजे बिहार सरकार मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना, तिथे त्यागराजन नावाच्या कलेक्टरना आम्ही निवेदनं दिली. आम्ही पंतप्रधानांना 1 लाख हस्ताक्षर की बाबा आम्हाला हे महाबोधी महाविहार मुक्त करा. आम्ही केंद्र सरकारला पण दिले. आम्ही मार्च काढले. आम्ही त्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून आंदोलनाचे जे जे टप्पे आहेत ते टप्पे गेले वर्षभर आम्ही करत आहोत. त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा 2012 पासून असणारी जी या संदर्भातली याचिका आहे तिची पण सुनावणी उद्याच आहे. नेमकी आज संपूर्ण देशभर आंदोलन करण्याचं कारण सावित्रीमाई फुल्यांची पुण्यतिथी, त्या दिनाचं औचित्य साधून आम्ही आज हा संपूर्ण देशभर 1 दिवसाचा धरणा सत्याग्रह केलेला आहे. आपण इथे पाहू शकतो की हा जो सत्याग्रह आहे तो 1 दिवसीय सत्याग्रह कुठे ना कुठेतरी बौद्ध गया इथे जे बौद्ध विहाराच्या जागी बौद्ध टेम्पल असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.